घनदाट जंगल, उभ्या आणि कातळकोरीव पायऱ्या यातून वाट काढत निसर्गाने वेढलेला सुंदर असा गोरखगड आपल्याला पाहायला मिळतो. गोरखगड हा ठाणे जिल्ह्यातील एक गड असून सोबतच भीमाशंकर अभयारण्याचा देखील भाग आहे. गोरखगडावर आपल्याला अनेक पाण्याच्या टाक्या, एक गुहा, महादरवाजा, बालेकिल्ल्यावर असलेले महादेवाचे मंदिर तसेच एक शिलालेख पाहण्यासाठी मिळतो. हे गड किल्ले आजही छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासोबत प्रत्यक्ष स्वरूपात असल्याची जाणीव करून देतात. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आज शिवराज्याभिषेकाचा दिवस आहे. तर सगळ्यांना जय शिवराय, हर हर महादेव. तर आज आपण गोरखगडाची भटकंती करण्यासाठी चाललो आहे. भीमाशंकरमध्ये गोरखगड हा एक किल्ला आहे आपला. तर बघूया. गाडी चालू झाली आहे. चला, गणपती बाप्पा मोरया. आजची आपली राईड आय थिंक काहीतरी 65-70 किलोमीटरच्या आसपास तरी होईल, सिंगल साईड. तर आमच्या या प्रवासाची सुरुवात डोंबिवलीपासून झाली. माझा मित्र राहुल हा दिव्यात राहतो. त्याला सोबत घेऊन आम्ही अंबरनाथ बदलापूर मार्गे आमचा प्रवास सुरू केला. इधर हाय बोल दिख रहा है हाँ पूरा उधर से इधर तक चालू ही था. हो साहेब, घेतो दाखवतो खाला चालू. जाऊ देऊ. ओके. तर आता आम्ही नारळ पाणी प्यायला थांबलं जरा थोडा 2 मिनटासाठी. ठीक आहे, फ्रूट शॉप. मग तुम्हाला आता गाडी दाखवतो. आपल्या गाडीचा लुक कसा दिसतोय, बॅग कशी दिसते एकदा बघा. ही आपली गाडी, मागे टेंट लावला आहे, हे हेल्मेट, ही बॅग आणि हा एक आहे सोबत घेतला आहे. रस्त्यावर भेटला जरा, त्याला बोललो लिफ्ट देतो. गरीब पोरगा आहे, जाऊ दे काय बोलणार. अंबरनाथ बदलापूर रोड नंतर म्हसा रोड मार्गे आम्ही देहरी या गावात आलो. देहरी हे गाव या गडाचे बेस विलेज आहे. येथूनच आपल्या ट्रेकची सुरुवात होईल. गोरखगडाच्या पायथ्याशी थांबलो आता आम्ही. इथे आहेत एक दुकान आहे खायला. तर इथे चायनीज एंट्रन्स आहे, मागे एंट्रन्स आहे. इथे आहे खायला चायनीज वगैरे आणि बिस्किट, चिप्स, कोल्ड्रिंक वगैरेचं दुकान आहे आपलं. चायनीज आता चायनीज थम्सअप कॉम्बो. ट्रेक उंच जरी नसला तरी बरंच अंतर आहे. त्यात वाटेत एकही दुकान नाही. हेच शेवटचे दुकान, त्यामुळे पुरेसे पाणी व खाण्यासाठी सोबत घेऊन जा. इथे हे काका अनऑफिशियली पार्किंगचे पैसे घेत होते, पण ते वयस्कर असल्याने आम्ही त्यांच्याशी उज्जत घातली नाही. आता गोरखगडाच्या पायथ्याशी आपण पोहोचलो आहे. बघा, हा गोरखगडाचा प्रवेशद्वार येते. इथून आता ट्रेकला सुरुवात होईल आपली. आता आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे गोरखगड. एवढी जड बॅग पण आहे सोबत, माकडं पण पाणी मेरे बॅग में आहे. फिर भी चढता आहे. हां, खालती जे चायनीजचं दुकान होतं खूप चांगलं आहे चायनीज. तिकडे खाऊन जाऊ शकता तुम्ही. वरती इथे गोरक्षनाथांचं मंदिर आहे या साईडला, मागच्या बाजूला. इथून आता ट्रेक सुरू होईल पुढे. मंदिराच्या मागच्या बाजूने ट्रेकला सुरुवात होते. इथून रस्ता आहे, इथून वाट आहे. प्रॉपर शिड्या केल्या वाटतं. आजचा गाईड आपला राहुल आहे. वाट चुकली तर तुला कडेलोट. या गडाची उंची 2130 फूट आहे समुद्रसपाटीपासून. गोरक्षनाथ जे संत होते त्यांच्या नावावरून हे नाव पडलं आहे गोरखगड. ते इथे ध्यान साधना करण्यासाठी यायचे त्यावेळेस. या गडाचा आणि महाराजांचा इतिहास पाहायला गेलो तर मुख्यतः या गडाचा वापर नाणेघाट यांसारख्या व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता. थांबा, माझा ट्रायपॉड तुटलेला आहे. क्या यार, टूटा, प्लास्टिक ही टूटा अंदर का.
तर मेन खालचे जे 3 लेग्स असतात ते तुटलेत पूर्ण. जिथे अटॅच होतो हे 3 लेग्स म्हणजे लाईक कुठे पण उभं करू शकतो आपण. हे चांगला व्हिडिओ घ्यायचा होता, आता ते तुटलं आहे. प्लास्टिकही तुट गया ना. पुढे तर 80 डिग्रीचे लाईक पायऱ्यात, जिथे हाताला ग्रिप पकडूनसुद्धा चालावं लागतं. 1-1 फुटाच्या मोठ्या मोठ्या पायऱ्यात. आत्ता एक मार्किंग दिसली आम्हाला इथे या झाडावर गोरखगडाकडे, म्हणजे आम्ही योग्य त्या वाटेवर आहोत. सध्या तर खूप गरम आहे. रात्रीचं वातावरण बघू कसं असतं कॅम्प केल्यावर. आय थिंक रात्री थोडी तरी चांगली हवा असेल कॅम्प लागल्यानंतर. तिकडे मागे जायचं आहे. बघून तरी असं वाटतं आहे 20-25 मिनटात पोहोचू, पण ज्या हिशोबाने ऊन आहे आणि हळूहळू ब्रेक घेत चाललं आहे थोडं, कारण की बिलकुल हवा नाही आणि एकदम ऊन पडते. म्हणजे पावसाळ्याच्या हिशोबाने आलेलो की पाऊस पडेल बरं वाटेल, पण काहीच नाही. त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो. 3:40 झालेत आता. बघा थोडासा पाऊस पडला तर किती सुंदर दिसते सह्याद्री. काय ट्रेल्स आहेत आणि जे थोडं थोडं गवत उगवलं हिरवं हिरवं. हां 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 हां. इकडे पण मागे पूर्ण डोंगर रांगा दिसतात मस्त मस्त. हे निळ्या रंगाचं दिसतंय तुम्हाला. हे असं भैरवनाथाचं मंदिर आहे इथे. हे मंदिर दिसेल तुम्हाला वाटेत वर चढताना. तो हा पण एक लँडमार्क असू शकतो. भैरवनाथांचं हे मंदिर आहे. इथे दर्शन घेऊन आता पुढे चालायला सुरुवात करू आम्ही. इथे वाट आहे, आता इथून वर जायचं आहे. ह्या पायऱ्या बघा खूप स्टीप पायऱ्या आहेत आणि त्याला काही सपोर्ट नाही आहे. खूप सांभाळून जावं लागेल. तिकडे एक नारंगी दरवाजा आहे, तिथून एंटर करायचं आपल्याला. नीट बघा. ॲक्च्युली या शिड्या आहेत. टिक 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 टिक. ह्या शिड्यांवरून वर जायचं आता. आणि मी कॅमेरा टिल्ट पण नाही केला आहे, एकदम स्टेडी आहे कॅमेरा. हां या शिड्या. काहीतरी लिहिलेलं आहे जे की सध्या तरी काही कळत नाही आपल्याला. तर फायनली पोहोचलो आता आम्ही गोरखगडाच्या दरवाजावर. गोरखगडावरील हा महादरवाजा सुंदर तर आहेच, पण दरवाजाच्या डाव्या बाजूला जर तुम्ही पाहिले तर गडावरील दगडांमध्ये सुद्धा तुम्हाला महाराजांचे स्वरूप दिसेल. तर इथे आल्यावर ही गोष्ट आवर्जून पहा. मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर या बघा अशा कातळकोरीव पायऱ्यात. हे काय खतम नाही हो रहा, अजून एवढं बाकी आहे. तरी ते गुफा आहेत, केव्स आहेत या साईडला. मिला केव्स मिला इस तरफ आहे ना. तर इथे गुफा आहे या साईडला. तर इथे ट्राय करू आम्ही स्टे करायचं. इथे ट्राय करू. क्लीन पण आहे इथे, पण बरेच पाण्याचे टाकेत. हां हे बघा पाण्याचे टाके, पण सगळ्यांमध्ये पाणी खूप कमी आहे आणि खराबसुद्धा झालेले आहेत. इथे एक पाण्याचा टाका आहे, तिकडे पुढे एक पाण्याचा टाका आहे आणि या गुफा आहेत. त्या दिवशी गडावर हवा जाणवत नसल्याने आम्ही केव्सच्या खाली ओपन स्पेसमध्ये टेंट लावण्याचा निर्णय घेतला. तर आता या रॉड्स आहेत, ह्याच्याने आपण फिक्स करूया आपल्या टेंटला. हां ठीक आहे, दिग्या रे का.
आमची कॉफी इथे रेडी होते आता. मस्त गरमागरम कॉफी पिऊ. जरा जी थकवा झाला आहे, थकवा जाणवला आहे, तो थोडा निघून जाईल. नहीं बना टेट्रा कब से क्या आट गया क्या? आटा कुछ नहीं, फिर बोला कॉफ़ी डाला, इतना ही है. क्या बात कर रहा है? सच्ची भाई, इतना कम दूध होता है इसमें सच्ची मेरे को भी कम लग रहा है. कि आट गया? मेरे को ऐसा लग रहा है आट गया वो बनाते इतना बनाते. फास्ट थोड़ी साले, दूध उबल के खोया बन जाएगा, आट दिया जाएगा तो इतना तो. तर झालेला आहे ऑलमोस्ट अंधार. पण आय थिंक अरे फुलमून कुठे गेला? फुलमून होता आता इथे ढगांच्या मागे लपला परत. तर फुलमूनची पण नाईट आहे. तर बघू जर बाहेर काय चांगले टाईमलॅप्स वगैरे भेटले तर. आणि टेंट सेटअप झाला आता आपला. इकडे शूज ठेवलेत, इकडे मार रे. अरे काय करतं डायरेक्ट आपला लाईट पण बरोबर नाही, पगार काटायचा. इथे शूज ठेवलेत आपले. इथे एक पाण्याची बॉटल सेट केली आहे, म्हणजे पाणी बिणी प्यायचं झालं तर पटकन रात्री. हां, इकडे आपल्या दोन्ही बॅग्स ठेवलेले आहेत आणि छोटं मोठं सामान ते सॉक्स वगैरे. आणि तिकडे ॲक्सेसरीज, पॉवर बँक, टॉर्च, जर अर्जंटमध्ये पटकन बाहेर जायचं झालं तर टॉर्च आहे. मागेच काय दिसतंय? पिंक 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 क्रेझी दिसतंय. वा वा, कॅप पण मस्त दिसतंय. इंस्टा चुप्पा नूडल्स कैसा तेरा दिखा? हाँ टेस्ट है ना. तेरा टोमेटो क्यों लग रहा है? अच्छा रहेगा. तो अभी तो खाया नहीं क्या? मेरा आधा क्यों दिख रहा है? तेरे में टेस्ट तो है. बारिश आ गई भाई चांद देख. अरे वाह वाह वाह, घुमाओ क्या इसको? मैन वर्सेस वाइल्ड. आपका स्वागत है आज के एपिसोड में. कौन सा आड़ी खाया भाई तूने? अरे हिंदी डब करते ना, ऐसे करते. बस पर फायनली आमचं पाणी जेवढं होतं तेवढं संपलेलं. एक लास्ट बॉटल होती जी वाचवून ठेवलेली, ती पण जेवल्यानंतर संपली. तर आता जे टाक्यात थोडं पाणी होतं ते खराब होतं, पण आता उकळून पिण्याशिवाय ऑप्शन नाही आहे. हां, पण आता उकळून पिण्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे. त्यामुळे आता मी मस्त गरम व्हायला ठेवलं आहे पाणी. हलकंसं येल्लोइश कलर दिसतं, बट आता तहान लागली तर काय करणार. हे आता उकळून थोडं चांगलं दिसतंय. आता याच्यात बघा, याच्यात क्लिअर दिसतंय एकदम. काल दिवसभरात आम्हाला माकडं दिसली नाही. आम्ही विचार करत होतो इथे माकडे असतील आणि लोक पण सांगत होते माकडं येणार, पण काल तर दिसली नाही. आता येऊन असे बसलेत बॅगेच्या जवळ. इकडे बरे तिकडे बने. सकाळ सकाळी माकड लोक त्रास द्यायला आले. भाई आया तो छोड़ देना, सरेंडर कर देना, वो देख लेगा अपना अपना, क्योंकि देख वो रुकेगा तो नहीं. वो तेरा बैग संभाल भाई. देख देगा क्या छोड़ दे. वही बोल रहा हूँ, मत कर छोड़ दे. नहीं बैग छोड़ दे, सब छोड़ दे. जो करना है करने दे उसको. अरे ऐसा तू ये करेगा, अडबंगिरी करेगा तो चढेगा ही वो. चेकिंग संपली माकडांची, गेले ते आता वरती. आता आम्ही पॅक करून घेतो जरा सामान. हो चलो. बरंच पाण्याच्या टाक्यात या साईडला. ये देख. हाँ वही ना, मैं बोला घूम के आते ना थोड़ा. ये इधर भी केव टाइप है कुछ. केव ही है शायद. देख के आते हैं क्या? ट्राई करते हैं ऊपर से. नहीं नॉर्मल, मतलब लंबा नहीं है शायद, छोटा केव है. बट आए तो मज़ा करेंगे. देख इधर एक स्टेप दिख रहा है, इधर एक है. हाँ नहीं है बस ये देख मिट्टी है, थोड़ा सरकने जैसा है. वो साफ नहीं है बस, नहीं तो टेंट मारा तो मस्त जगह है. नेक्स्ट टाइम के लिए आता है ना. आता इथे ही शिडी लागली आहे आणि हे रॉक कट्स जे आहेत हे आता आपल्याला क्लाइंब करायचे आहेत. एक रोप पण लावलेली आहे आणि तिकडे वर जायचं. आरामात या. ते त्याला खाचे काचे ते पकडून ये. आता रॉक पॅक चढतो आता आम्ही. राहुल बघा
एक रॉक पेच सोडून आता वर आलं आपण तर इथे 80 डिग्रीचं थोडं क्लाइंब आहे त्या साईडला. आणि इकडे एक गुफा आहे जस्ट माझ्या मागे. आणि अजून थोडं वर जायचं आता इथे आपल्याला. हां गरम होत आहे थोडं. आय थिंक फायनली वी आर ऑन द टॉप. स्टीप क्लाइम्बिंग खतरनाक होती. खूप हळू आणि लक्ष ठेवून चालावं लागत होतं. गोरखगडच्या टॉपला आम्ही पोचलो आता मॉर्निंगला. रात्री कॅम्प थोडा खालती केलेला केव्सच्या इथे. आणि आता ॲक्च्युअल अचीवमेंट गोरखगडच्या टॉपला आम्ही. हा आहे गोरखगडाचा बालेकिल्ला, जिथे आपल्याला महादेवाचे मंदिर पाहायला भेटते. महादेवाचे दर्शन घेऊन गडाच्या चारही बाजूने असणारे ब्रेथ टेकिंग लँडस्केप व्ह्यू पाहण्याचा अनुभव काही वेगळाच होता. तर आता झालेलं आहे आमचं टॉपला थोडे फोटोज व्हिडिओज काढले. आणि आता उतरायला घेतो आहे. वरती मस्त महादेवाचं मंदिर होतं तिथे दर्शन घेतले जरा. आणि आता खालती उतरू. आणि झाला आजचा आपला ट्रेक कंप्लीट. अशा प्रकारे कॅम्पिंग केली, ट्रेकिंग केली, मस्त स्टीप क्लाइम्बिंग केली. भारी एक्सपिरियन्स होता. थोडा डिफिकल्टवाला आहे हा. जर एकदमच नवीन असाल, बिगिनर असाल तर थोडं प्रिकॉशन्स घेऊन या किंवा ग्रुपसोबतच या. मस्त एक्सपिरियन्स आहे. या ज्या गोरखगडाच्या शिड्या तिकडे ज्या स्टीप क्लाइम्ब वरती जातो आपण इथून, त्याच्या मागेच हे जे दगडं आहेत एवढे त्याला क्रॅक गेलेत ना, ते खूप रिस्की वाटते बघूनच, की कोणत्या मोमेंटला पडतील सांगता येत नाही. त्यामुळे जास्त वेळ ते थांबू नाही शकत. आणि तुम्ही पण याल तेव्हा ती काळजी घ्या थोडीशी, की इन फ्युचर पडण्याचे खूप चान्सेस आहे त्याचे. त्यामुळे जे पण येत असेल थोडी काळजी घ्या. हे बघा क्रॅक्स.